जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। मनरेगा योजनेत बोगस कागदपत्रांच्या आधारे मोठा घोळ। रोजगार सेविका रक्षिता मूनने मारलाय लाखो रुपयांचा डल्ला। स्वतः सोबत पारिवारिक सदस्यांना मजूर दाखवत केली पैशाची उचल। प्रत्यक्ष काम न करता मास्टर रोल मधून दाखवली मजुरी। रक्षिता मूनसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय गडद। मनरेगा ही भारत सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा आणि रोजगार हमी योजना आहे। हे ग्रामीण भागातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला एका आर्थिक वर्षात 100 दिवसाच्या मजुरीच्या रोजगाराची कायदेशीर हमी प्रदान करते, ज्यात काम मागणाऱ्या प्रत्येक मजुराला 5 किलोमीटरच्या आत अंतरात 100 दिवस काम दिले जाते व 15 दिवसाच्या आत काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता दिला जातो। याच भारत सरकारच्या योजनेत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात रक्षिता मून रोजगार सेविकेने बनावट कागदपत्राच्या आधारे स्वतःसह आपल्या परिवाराच्या सदस्यांचे जॉब कार्ड लाखो रुपयांचा गंडा शासनाला दिलाय। वास्तविकता स्वतः कर्मचारी असताना मनरेगाचे जॉब कार्ड बनवणे हा गुन्हा असताना महाशय रक्षिता प्रफुल्ल मून हिने स्वतःसह निकटवर्तीयांचे बोगस जॉब कार्ड बनवून मास्टर रजिस्टरला खोट्या नोंदी करून मजुरांची परवानगी नसताना पैशाची उचल करत शासनाच्या नियमांना तिलांजली देत थेट कायद्याला आव्हान दिले असून या सदर प्रकरणाची तक्रारदारानं तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सदर प्रकार बघता देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाणे यांनी प्रकरणाची दखल घेत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे। मात्र एका ग्रामपंचायतीतील रोजगार सेविका हा प्रकार करत असताना ग्राम सचिव व वरिष्ठ अधिकारी झोपा काढत होते का? एक सोडून अनेक नातेवाईकांची नोंद करून पैशाची देयके देताना प्रशासनातील अधिकारी नशा करून होते का? जर असे नाही तर वरिष्ठांनीही सामान्य मजुरांच्या हक्काच्या पैशावर संगमताने डल्ला मारून पोट भरले हे मात्र न समजणारे कोडे असून लवकरच संपूर्ण प्रकरणात कोणी कोणी हात काळे केले आहे हे पुढे येणार। त्यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतरही प्रशासन गुन्हेगारांवर कारवाई करणार की भ्रष्टाचारांना पाठबळ देत गुन्ह्यांवर पडदा घालणार हे बघणे लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।